आहे बघा एक. हा, एका घरामध्ये आई आणि तिची 2 मुलं आहेत. हा, एकाला चहा प्यायचाय तर दुसऱ्याला कॉफी प्यायची. करता ना तुम्ही पण असं? एकाला एक हवं असतं आणि दुसऱ्याला एक हवं असतं, म्हणजे वेगळंच हवं असतं. तर एकाला काय प्यायचंय? चहा. आणि दुसऱ्याला काय प्यायचंय? कॉफी. तर आई पहिल्यांदा काय करेल? अच्छा, अथर्व चहा करेल. कसं काय? मग दुसऱ्याला राग येणार नाही का? चूक. बस खाली. अर्पिता कॉफी. मग पहिल्याला राग येणार नाही का? नाही. चूक. समृद्धी आहे. बघू इकडं. हां, रियांश. काहीच नाही केलं मग दोघे पण रुसतील ना. हा, ओरडेल का? पण ओरडून कसं चालेल? खायला तर काहीतरी पाहिजे, खायला प्यायला. मोठी मुलं आहेत ना, तुमच्या एवढी नाही आहे ती, छोटी मोठी आहे, त्यामुळे तिला चहा कॉफी बनवावंच लागेल. पण पहिल्यांदा काय बनवेल आई? शिवा, दोन्ही एकत्र कसं बनवेल? एका पातेल्यात चहा आणि कॉफी एकत्र करून कसं चालेल? श्रावणी, नाही, चहा आणि कॉफी पाहिजे ना, मग जेवण का बनवेल? तनिष्का, तनिष्काने काय उत्तर सांगितलं? अरे, चहा किंवा कॉफी काय बनवायचं आहे तर त्यासाठी पहिल्यांदा काय पेटवावं लागेल? गॅस. त्यामुळे आई पहिल्यांदा कोणती कृती करेल? गॅस पेटवण्याची कृती करेल. टाळ्या वाजवा तनिष्कासाठी.